जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलच्या टप्पा 2 करिता म्हणजे फेज 2 करिता प्रेफरन्सेस जनरेट करणे, असाइन करणे आणि लॉक करण्याची शेवटची तारीख आहे। कुणाला नव्याने प्रेफरन्सेस द्यायचे आहे आणि कुणाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, त्याविषयी ऑथेंटिक माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी सेकंड टप्पा झाल्याच्या नंतर येऊ घातलेली जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्याकरिता आपण जर का तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS च्या पॅटर्न प्रमाणे टेट परीक्षा 2025 करिता जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढ्या प्रत्येक सब्जेक्टची जी आहे त्या प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे, ती देखील अगदी IBPS मध्ये एक्सपर्ट असलेल्या फॅकल्टीजच्या माध्यमातून। त्यासोबत डेली लाईव्ह लेक्चर असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे। बॅच जॉईन केल्या तुम्हाला जे आहे रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली एक कंप्लीट बॅच मोफत दिली जाणार आहे। याच्यासोबतच 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील याच्यामध्ये मोफत आहे, म्हणजे कंप्लीट पॅकेज आहे। आणि अहोरात्र झटणारी आमची ही जी टीम आहे ती तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे प्ले स्टोर वर मास्टर टीचर नावाचं जे काही ऍप आहे त्या ऍपवर। हे आपलं ऍप आहे, हे त्याचा लोगो आहे, आपण डाउनलोड करून घेऊ शकता, कारण हा महाराष्ट्रामधला सर्वात ट्रस्टेड असा प्लॅटफॉर्म आहे। कारण 2022 ला 1000 पेक्षा जास्त उमेदवारांचं सिलेक्शन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेला आहे, त्यामुळे याच्यावरती बिनधास्त पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवू शकता। याच्या सोबतच तुम्हाला असं वाटलं की यार मला जे आहे आपला अभ्यास चेक करायचा, मला टेस्ट सोडून पाहायचे आहे, टेस्ट देखील तुमच्याकरिता उपलब्ध आहे। त्या ठिकाणी महा जम्बो टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाईज टेस्ट मिळणार आहेत। 500 टेस्ट तुम्हाला ज्याच्यामध्ये 28,000 प्रश्न आहेत, असे मराठीमध्ये प्रश्न आहेत, इंग्लिशमध्ये पण प्रश्न आहेत। प्रश्न तुम्ही मोबाईलवर सोडवू शकता, प्रश्न तुम्ही लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती, टॅबलेटवरती देखील सोडवू शकता, तेही अगदी चहा पाण्याच्या खर्चामध्ये। आणि तुम्हाला तेही करायचं नसेल तर 5 फुल लेंथ टेस्ट तुमच्याकरिता मोफत देण्यात आलेले आहे बॅचमध्ये। ठीक आहे, या ऍपमध्ये ऍप डाउनलोड करा, फक्त ऍप डाउनलोड करा, मोफत ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवा आणि पुन्हा काहीही घेऊ नका तरी देखील चालेल, पण किमान आपला अभ्यास कुठपर्यंत आहे ते आपल्याला एकदा चेक करून पाहणं हे क्रमप्राप्त या ठिकाणी ठरतो आहे। आता जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, पवित्र पोर्टलची जी आहे टप्पा 2 ची जाहिरात आली होती, त्याला प्रेफरन्सेस आपण लॉक करून टाकले होते, परंतु प्रेफरन्सेस लॉक केल्याच्या नंतर देखील जिल्हा परिषदांच्या जागा न आल्यामुळे आपल्या बऱ्याच अभियोग्यता धारकांच्या वतीने योग्य तो पाठपुरावा, उपोषण, आंदोलन केल्या गेला आणि त्याचं फलित म्हणून जे आहे काही का होत नाही, जागा आल्या, जिल्हा परिषदांच्या काही जागा आल्या आणि काही या ठिकाणी प्रायव्हेट सोसायटीच्या पण जागा आलेल्या आहेत। आता त्याच्याकरिता प्रेफरन्सेस लॉक करण्याकरिता किंवा असाइन आणि जनरेट करण्याकरिता तारीख देण्यात आलेली आहे। ती नवीन जाहिरात काय आहे, कोणती आहे, ते सगळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। आता जे काही सूचना या ठिकाणी आपल्याला पोर्टलवरती पाहायला मिळालेली आहे ती हीच आहे, ती बघा 6 तारखेला आलेली सूचना आहे। या सूचनेप्रमाणे आपल्याला नव्याने जे काही जागा आलेल्या आहेत पोर्टलवर, त्या नव्याने आलेल्या जागांकरिता आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट करण्याकरिता इथे 24 ते 28 या सूचनांचे देखील पालन करायचं आहे। आणि याच्या सोबत आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो वेळ या ठिकाणी त्यांनी बोल्ड मध्ये दिलेला आहे। बघा, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट लॉक करण्याची सुविधा दिनांक 6 ते 8 म्हणजे आज रात्री या ठिकाणी 11:59 दिलेला वेळ आहे। या वेळेच्या आतमध्येच आपल्याला काय करायचं आहे, प्रेफरन्सेस जनरेट करायचे, असाइन करायचे, लॉक करून घ्यायचे आणि लॉक झाले किंवा नाही त्याची प्रिंट आउट घ्यायची आणि चेक करायचं त्याच्यावर लॉक प्रेफरन्सेस लिहिलेला आहे का। लॉक प्रेफरन्सेस असेल तर मग आपण निश्चिंतपणाने या ठिकाणी राहायचंय। आता प्रश्न बऱ्याच जणांचे वेगवेगळे आहेत। काही लोकांचे प्रश्न असे आहेत की सर, मला अगोदर जे काही मी प्रेफरन्सेस दिलेले आहे त्या प्रेफरन्सेस मध्ये मला काही बदल करायचे नाही बाबा। उदाहरणार्थ उर्दू माध्यमाची उमेदवार आहे, उर्दू माध्यमाची एकही जागा आलेली नाहीये नवीन आणि या उमेदवारांनी ऑलरेडी लॉक करून दिलेले आहेत। मग अशा उमेदवारांचा प्रश्न आहे की सर मग मी पुन्हा एकदा डिलीट करून पुन्हा एकदा जनरेट करून लॉक करू का, तर त्यांच्याकरिता ही सूचना होती। बघा, 6 तारखेला दिलेली त्यांनी एक सूचना आहे, कारण उमेदवारांचे बरेचसे प्रश्न आणि या ठिकाणी डाऊट्स यांच्यापर्यंत पोहोचले होते
आपल्या पवित्र पोर्टल पर्यंत. त्यांनी काय सांगितलेलं बघा, हे टेट 2022च्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. दिनांक 5 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विषयाच्या बाबतीमध्ये एक क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. क्लॅरिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं की 5/5/25 रोजी पवित्र पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील पदांसाठी जे उमेदवार इच्छुक नसतील व त्यांनी 25/4/25 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असतील, अशा उमेदवारांनी आता कोणतीही कारवाई करू नये. म्हणजे काय आहे, ज्यांचे प्रेफरन्सेस ऑलरेडी लॉक आहे आणि त्यांना नव्याने ऍड व्हायचे नाहीये, त्यांना इच्छा नाहीये की आपल्याला नवीन जाहिरातीसाठी प्रेफरन्सेस द्यायचा, त्यांनी काहीच करायचं नाही, काहीही करण्याची गरज नाही. तुमचे ऑलरेडी जे प्रेफरन्सेस आहेत त्या प्रेफरन्सेसच्या बळावरती तुमचं सिलेक्शनसाठी विचार केला जाणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये मग मराठी माध्यमाचे देखील उमेदवार आहे, उर्दू माध्यमाचे उमेदवार देखील याच्यामध्ये सहभागी आहे. तरी देखील तुम्हाला वाटलं की मला पाहायचंच आहे, आले का नाही, करू शकता. परंतु डिलीट केल्यानंतर जनरेट करा, असाइन करा आणि लॉक करा. त्याची जी खात्री आहे व्यवस्थितपणाने करून घ्या. आता काही उमेदवारांना या ठिकाणी लॉग इनचा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. लॉग इन मध्ये सर्वात जास्त यावेळेस जर का कोणता प्रॉब्लेम आला असेल तर तो प्रॉब्लेम आहे ओटीपीचा. सर ओटीपीच येत नाहीये, मग ओटीपी नाही आला तर आम्ही कशा प्रकारे जनरेट करणार, कशा प्रकारे लॉक करणार आहे. तर त्यांनी काय करायचं, हा बघा, हा गुगल क्रोम आहे, एक उपाययोजना पोर्टलवर दिलेली आहे. हा गुगल क्रोम आहे. गुगल क्रोमला या ठिकाणी गेल्यानंतर हे जे 3 डॉट आहे त्या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर 1 2 3 नंबरला न्यू इकोग्निटो विंडो म्हणून दिलेला आहे. त्या न्यू इकोग्निटो विंडोला आपल्याला असं क्लिक केलं की प्रायव्हेट विंडो ओपन होते आहे. या ठिकाणी आपण जे आहे पवित्र पोर्टलला लॉग इन करून पाहायचं आहे. कदाचित तुमच्याकरिता जी काही विंडो आहे त्या विंडोमध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट होताना दिसतील. ठीक आहे, ओटीपी येऊ शकतो आणि नाहीच आला थोड्या वेळानं प्रतीक्षा करा. गुगल क्रोमच्या ऐवजी फायरफॉक्स मोझिला यूज करून बघा, येऊ शकेल. किंवा मग पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल जो मेल आयडी आहे त्या मेल आयडीला आपण या ठिकाणी जे आहे मेल करू शकता. परंतु आज रात्री 12 वाजेच्या पूर्वी आपण सर्वांनी प्रेफरन्सेस लॉक करा. लक्षात घ्या, ज्यांचे प्रेफरन्सेस लॉक होणार नाही त्या उमेदवारांचा विचार पुढच्या टप्प्यासाठी केला जाणार नाही. पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या सिलेक्शनच्या वेळेस त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे प्रेफरन्सेस लॉक आहेत किंवा नाही ही गोष्ट एकदा खात्री करून घ्या. त्याच्या संदर्भामध्ये प्रेफरन्सेस लॉक करण्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आलेले असेल तर ते प्रश्न व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता महत्त्वाचा प्रश्न आणखी काही जणांचा हा देखील आहे की सर आम्हाला प्रेफरन्सेस रॉंग यायला लागलेले आहे, म्हणजे आम्ही ज्या वर्गासाठी पात्र नाही किंवा ज्या विषयासाठी आम्ही पात्र नाही ते देखील प्रेफरन्सेस आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, मग आम्ही नेमकं काय करायचं आहे. तर अशा सर्व उमेदवारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की असे जर का प्रेफरन्सेस आपल्याला येत असतील तर अशा प्रेफरन्सेसला असाइन करू नका. ज्या विषयाची डिग्री नाही, ज्या माध्यमाची डिग्री नाही, ज्या वर्गाची डिग्री आपल्याकडे नाही त्याकरिता आपण प्रेफरन्सेस लॉक करू नये, त्याला स्किप करा. किंवा तसं न करता समजा एकदा डिलीट करा, पुन्हा एकदा प्रेफरन्सेस जनरेट करा, पुन्हा जर का सेम त्याच पद्धतीने प्रेफरन्सेस आले तर मग त्या प्रेफरन्सेसला, त्या आस्थापनांना स्किप करा. पुढचे जे काही प्रेफरन्सेस आहेत त्यांना असाइन करून लॉक करून द्या. हाच त्याच्यावरचा उपाय आहे. असं होऊ नये की तुम्ही चुकीच्या या ठिकाणी आस्थापनांना, चुकीच्या विषय, चुकीचा मीडियम म्हणा किंवा चुकीचा वर्ग याला प्रेफरन्सेस लॉक केला, तुमची त्या ठिकाणी निवड झाली आणि निवड झालीच्या नंतर तुमच्याकडे संबंधित जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट्स नसल्या कारणाने तुम्ही डिस्क्वालिफाय झालेले आहे. असं होऊ नये. आपल्या एकाही अयोग्यता धारकासोबत अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये म्हणून आपण एक शेवटचा दिवस आहे म्हणून ही काळजी घेणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. या संदर्भामध्ये आणखी जर का तुमच्या काही शंका असेल तर निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणेकरून ज्या उमेदवारांना अजूनही कल्पना नाहीये की आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यांना या गोष्टीची जी आहे कल्पना होऊन जाईल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.